नमस्कार मंडळी, कसे आहात? शुभ प्रभात. तर आम्ही आज आलो आहोत काळ्या रानात आणि इथं बघा काय काय लावलं आहे. आता इथं हे बांध आहे आणि बांधावर लावलं आहे काळा घेवडा आहे. हा थोडंसं उगवून आलं आहे बघा. हे काल यातलं बांगलन काढलं, गवत उगवलेलं इथं. आणि इथं हे असं घातलं आहे, गवारी घातले तिथं. हे बघा 5-6 साऱ्या गवाऱ्या घातल्यात, एवढ्या उगवून आल्यात. चला तर शेतात आतमध्ये जाऊया. आणि इकडं घातलं हे शेपू घातलाय, असा एकदम लहान लहान असं उगवून आलंय बघा. चला आई आणि पप्पा म्हणजे सासू सासरे शेतात आहेत, या दाखवते. चला तर शेतात जाऊया. हा बघा शेपू आहे, एकदम लहान उगवलंय. यामध्ये थोडं थोडं गवत उगवायला लागले, पण आता जाऊ शकत नाही ते काढायला, कारण शेपू लहान आहे. चला आर्यन बघा रेश मारायला लागलाय, तिथं पण शेपू घालायचं आता. इथं बघा चवळीची झाडं आल्यात. ही चवळीची झाडं बघून आजीची आठवण आली, म्हणजे आजी सासूने मी कायम सांगते व्हिडिओमध्ये, आजीनं बिया रेशनच्या तांदळातलं आजीला बिया सापडलेल्या आणि त्या घातले म्हणून त्या झाडांना बघून आजीची आठवण आली. इथं बघा उडीद पेरला या रानात, किती छान आलंय बघा ती. सासूबाई इथं बघा, सासूबाई मध्ये मध्ये फाट पडले म्हणून उडीद घालाले सासूबाई. हा बघा इथं पण शेपू घातलाय. आता थोडं तिथं थोडं कमी पडलेलं, तिथं एक रेश मारून उडीद घालायचं. चला तर इथं पण सासूबाईंनी गौरीच्या बिया टाकलेल्या, एक एक उगवून आले बघा. इथं आहे गौरीची बघा रोपं, ही काळ्या रानात छान उगवून येतात. ही बघा गौरीची रोपं आहे ती बघा. चला तर पुढे जाऊया. इथं बघा मेथी घातल्या, मेथी पण छान उगवून आल्या. पाऊस थोडा थोडाच पडायला लागलाय, पाऊस मोठा पाहिजे. इथं बघा उगवलेले कांदे फुरल्यात, छान उगवून आले तिथं पण. आर्यन बघा शेंगा तोडून मारायला लागलाय. इकडे जाऊ नको यांच्यात. तर इथं बघा आदर्श सरी मारायला लागलाय आणि यामध्ये उडीद टाकायचं आहे आता. आर्यन इथं शेंगामध्ये कोळपं मारायला लागलाय. शेंगा मस्त चालेत, छान आलेत बघा. हाताने टोकलेले त्या, पण पाऊस काही पडना झालाय. खरं तर पाऊस पाहिजे, पाऊसच पडना झालाय. पप्पा बघा आमचे म्हणायला लागलेत पाऊस पाहिजे, पण पाऊसच पडना झालाय. भिजलंय, फक्त एवढे भिजलंय, त्यावर शेंगा घातल्यावर काय होईल. रोजच पावसाचं वातावरण होतंय, पण पाऊस काय पडना झालाय. बघूया आता पडतोय काय. रोज पाऊस पडतोय, पण थोडा थोडा पडतोय, जास्त असं पडतच नाही. शेतात किती मस्त वातावरण आहे, छान वाटतंय शेतामध्ये. तिथं बघा कोळपं मारलेलं किती छान दिसालंय. इथं मारायचं आहे अजून कोळपं. आदर्शची सरी तर पूर्ण झाली. आता मी इकडनं उडीद टाकत येणार आहे. किती छान शेंगा आल्यात बघा, मस्त दिसायला.
बघा आता मामी कसं काम करत आहे. सरळ बघा. म्हणलं पुण्यंग राजा पडणं झालाय, काय करायचं, शेंगा खायला मिळणार. जरा शेपूची भाजी टाकलेली आहे, आणि जरा धने टाकल्यात, जरा कांद्याची बी टाकल्यात, जरा मिरची टाकल्या, अशी टाकत गेले. जरा काही येईल आता पाऊस तर पडेना, पाऊस वाटत पडेना.